प्रश्न क्रमांक 120 खालील आकृतीमध्ये आता ह्या आकृतीत ओ केंद्रबिंदू दिलेला आहे, त्यानंतर पी आर जे आहे तो व्यास आहे, क्यू एस जी आहे ती त्या ठिकाणी स्पर्शिका दिलेली आहे आणि हे जे डॉट डॉटने काढलेले दोन ट्रायंगल दिसत आहेत हे दोन ट्रायंगल कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील हे आपल्याला काढायचं आहे। ते काढण्यापूर्वी आपल्याला भौमितिक या आकृतीच्या सहाय्याने जे काही गुणधर्म आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे। त्यात सगळ्यात आधीचा गुणधर्म जो आहे तो म्हणजे ओटी ही त्रिज्या आहे आणि स्पर्शिका जी आहे ती एकाच पॉइंटला या ठिकाणी परपेंडिक्युलर असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्यानुसार इथे हे परपेंडिक्युलर असतील आणि ह्या दोन त्रिकोणांसाठी जर आपल्याला कसोटी अप्लाय करायची असेल तर आपल्याला एक एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे, जसे की त्रिकोण QTO व त्रिकोण STO मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये दिसतंय की ओटी जो आहे साइड ओटी आणि ओटी हे दोघीही जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील, कारण ते सामायिक बाजू आहेत। त्या सामायिक बाजू असल्यामुळे ते एकरूप असतील। त्यानंतर हा कोन दोघी साइडला काटकोन असल्यामुळे तो दोघी त्रिकोणांचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी तो कोन जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी काटकोन असणार आहे, म्हणून ते दोघी कॉन्ग्रुएंट असणार आहेत। राहिली गोष्ट आता बघा, इथे हा समलंब चौकोन बनतो आहे आणि या समलंब चौकोनामध्ये या दोन लाईन ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत आणि यात हे परपेंडिक्युलर टाकलेले आहेत। जर असे परपेंडिक्युलर टाकलेले असतील आणि हा त्याचा मिड पॉइंट आहे म्हणजे समलंब चौकोनामध्ये एका ज्या समांतर नसलेल्या बाजूंची जर मध्यबिंदू समोरच्या याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला असेल तर तो सुद्धा त्या समोरच्या बाजूचे समान दोन भाग करतो, म्हणजे हे सुद्धा तुमचे दोन एकरूप होणार आहेत। म्हणून बाजू QT आणि बाजू TS हे जे आहे त्याच्यामध्ये T मिड पॉइंट असल्यामुळे हे सुद्धा दोघी एकरूप होतील आणि म्हणून इथे बाजू कोन आणि बाजू असं तिघी कॉन्ग्रुएंट असल्यामुळे हे दोघी त्रिकोण जे आहेत ते एकरूप होतील। म्हणून कसोटी जी लागू होते आहे बाजू कोन आणि बाजू, म्हणून बा को बा कसोटीनुसार हे दोघी त्रिकोण जे आहेत ते एकरूप होणार आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे।